नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे फॅक्टवरला या चॅनलवर। मित्रांनो, आज मी तुम्हाला जुन्या भारतीच्या पुस्तकामधील एका धड्याचे वाचन करून दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। धड्याचं नाव आहे संत कबीर। सुमारे 500 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे। नीमा आणि नीरू नावाचे एक विणकर जोडपे होते। त्यांना मुलबाळ नव्हते। एकदा एका तलावाच्या काठावर त्यांना गोजीरवाणे बालक सापडले। ते फडक्यात गुंडाळलेले होते। आसपास शोध करूनही कुणी आढळले नाही। शेवटी नीमा आणि नीरू यांनी ते बाळ उचलून आपल्या घरी आणले आणि त्यांचे नाव ठेवले कबीर। कबीराचे आईबाप कोण, कुठले याचा उलगडा कधी झालाच नाही। त्या विणकराच्या घरीच कबीर वाढू लागले। ते रानात शेळ्या चरायला नेत, घरात कापड विणण्यात मदत करत, कापड विणता विणता ते देवाचे नाव घेत, गोड गळ्याने भजने गात। लहानपणापासूनच कबीरांना वाटे आपल्याला कोणीतरी गुरु भेटावा आणि त्याच्याकडून आपल्याला ज्ञान लाभावे। पंडित रामानंद नावाचे एक ज्ञानी पुरुष जवळपासच राहतात असे कबीरांना कळले। या रामानंदांकडून आपण ज्ञान मिळवावे म्हणून त्यांनी एक युक्ती योजली। रोज सूर्योदयाच्या अगोदर रामानंद नदीवर स्नानाला जात। एके दिवशी कबीर नदीच्या घाटावर डोळे मिटून पडून राहिले। रामानंद नेहमीप्रमाणे पहाटेस नदीवर स्नानासाठी निघाले। अंधारात त्यांना पायाजवळ नीट दिसले नाही। चुकून त्यांचा पाय पायऱ्यांवर झोपलेल्या बालकाला लागलेच त्यांनी त्याला उठवले। त्यावेळी त्यांच्या मुखातून राम राम असे शब्द निघाले। ते शब्द ऐकताच कबीर उठले। त्यांनी रामानंदाचे पाय धरले आणि म्हणाले, आजपासून तुम्ही माझे गुरु झाला। यापुढे मीही नेहमी राम राम म्हणत जाईन। तेव्हापासून रामानंद आणि कबीर हे गुरु शिष्यांची जोडी जमली। संत कबीर म्हणायचे, कुणीही आपापसात भांडू नका। सगळी माणसं समान आहेत, लहान मोठा कुणी नाही। कबीर देवळात जायचे, मस्जिदही जायचे। ते लोकांना म्हणत, राम रहिनी एकाच देवाची वेगवेगळी नावं आहेत। देव इमारतीमध्ये राहत नाही, देव प्रत्येक माणसात असतो। देवा धर्माच्या नावाने भांडू नका, देवाचे नाव घ्या, सर्वांशी प्रेमाने वागा। पोथ्या वाचून कुणीही पंडित होत नसतो। प्रेम या शब्दाचा अर्थ जाणेल तोच खरा पंडित। संत कबीर सर्वांवर माया करायचे, प्रेम करायचे। दया आणि परोपकार हाच खरा धर्म असे ते सांगत। प्रेम हाच धर्म ही शिकवण लोकांना देण्यासाठी त्यांनी कविता रचल्या। त्यांना दोहे म्हणतात। एका दोह्यात संत कबीरांनी म्हटले आहे, पोथी पडी पडी जगमहुआ पंडित भया न कोई। पोथी पडी पडी जगमुआ पंडित भया न कोई। ढाई अक्षर प्रेम का पडे सो पंडित होई। संत कबीरांचे दोहे सगळीकडे गायले जातात। चला तर मित्रांनो, तुम्हाला हा पाठ कसा वाटला, याच्यात तुम्हाला काय शिकायला भेटलं, कमेंट करून तुम्ही मला नक्की सांगा। चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।